आज एका डोळ्यात आनंद आहे तर दुसऱ्या डोळ्यात अश्रू आहे. आमच्या सुद्धा आहेत, मनात वेदना आमच्या सुद्धा आहेत. पण या आमच्या परिस्थितीचा विचार कुणी करणार नाही का? आम्ही लहान आहे, आम्ही काहीतरी बोललो तर ते खोटं ठरल, आणि त्यांनी खोटं जरी बोलले तर ते खरं ठरल ही परिस्थिती. कारण ते एवढं मोठं नेतृत्व आहे. आम्हाला त्यांच्या विरोधात काहीच करायचं नाही. जर आम्ही सामान्य इमानदार कार्यकर्त्यासाठी झटत असून कार्यकर्त्याला न्याय द्यायसाठी प्रयत्न करत असू, आणि त्याच कार्यकर्त्याच्या नरडीवर पाय द्यायचं पाप जर घडत असेल तर आम्हाला यांची मदत घ्यावी लागली तर आम्ही घेऊ. ती कार्यकर्त्याच्या आणि जनतेच्या हितासाठी असेल एवढं आज मी आपल्या या ठिकाणी सर्वांच्या प्रत्येक ठिकाणी बैमानी केली, बंद केला, घर फोडलं. मला एक लक्षात येत नाही, घर तर त्यावेळेस फुटायला पाहिजे होतं ज्यावेळेस याच ठिकाणाहून माझ्या उमेदवारीची घोषणा झाली. हेच व्यासपीठ, इथलीच ती सभा, आणि अचानकपणे माझी उमेदवारी डावलली. अण्णांनी पत्रकार परिषद घेऊन पंकुताईची उमेदवारी जाहीर केली. घर कुठं फुटायला पाहिजे होतं. तिथं त्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीला याचा प्रश्न आज मी तुम्हाला विचारतोय, उत्तर तुमच्याच मनाकडून तुम्ही घ्या. पण घर फोडण्याचं आमच्यावर आरोप होतो. दूरदृष्टीची भाषा केली गेली. गडावर आणि भाजपच्या मेळाव्यात बीडला दूरदृष्टीची भाषा. तर मला माहित होतं म्हणले की जर धनंजयला उमेदवारी दिली असती आणि मला खाली यायचं होतं, मुख्यमंत्री व्हायचं होतं, धनंजयने राजीनामा दिला नसता. मनात कुणाच्या पाप, कुणाच्या पाप. आणि कधी आज नाही, उमेदवारी देताना आमच्या होतं. अरे आम्ही पंकुताईसाठी माघार घेतली, तुमच्यासाठी तर आमचा जीव उभा चिरायला आम्ही कधीही तयार होतो. आणि आजही आमचा विरोध नाही. आज या ठिकाणी बोललं जातं की मला विरोध करण्यासाठी, मला अपमान करण्यासाठी, मला कुणाचा अपमान करायचा नाही. अण्णाला या ठिकाणी कुणाचा अपमान करायचा नाही. मला या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांना हात जोडून विनंती, मला राजकारण करायचंय तर फक्त विकासाचं राजकारण करायचंय. जे गेले अनेक वर्ष या भागात फक्त मोठी स्वप्न दाखवून लोकांची मतं मिळवली गेली, पण लोकांची कामं झाली. परळीचा उद्देश नगरपालिकेच्या या निवडणुकीचा हाच आहे. 12 वर्ष झालं आयडियल परळीचं स्वप्न आपल्याला दाखवलं जातं, पण खऱ्या अर्थानं परळीचं काम होत नाही, विकास होत नाही. कारण महाराष्ट्रात सत्ता नाही, आणि परळीत मात्र सत्ता भाजपची. विकास कसा होणार? नगर परिषदेत आम्ही एकत्र आलो, सांगायला अभिमान वाटतो. आल्यानंतर 8 दिवसात दादांकडे निवेदन घेऊन गेलो की दादा, आपण आपल्या भाषणामध्ये सांगितलं होतं की परळीला आम्ही पाणी पुरवठ्याची योजना देऊ. मला सांगायला अभिमान वाटतो की आज दादांनी या परळी शहरामध्ये दुसऱ्यांदा पाऊल टाकलंय. पहिला पाऊल नगरपालिकेच्या निवडणुकीत होतं, तो दिलेला शब्द होता. आणि आज दादा पाऊल दुसऱ्यांदा टाकतायत, तर शब्द पूर्ण करून परळी शहराची 29 कोटी रुपयाची योजना काल राज्य पाणी पुरवठा निवड समितीने मंत्रालयात बैठक घेऊन 5 महाराष्ट्रातल्या त्यात एक परळीची मंजूर होती. या परळीच्या विकासासाठी आम्ही जर हे पाऊल उचललं, पाप केला. परळीला जर पाणी द्यायचा आम्ही प्रयत्न केला, विकासासाठी सत्तेच्या पक्षाचं सहकार्य केलं, तर आम्ही बैमानी केली, आम्ही बंड केला. असं कसं होऊ शकतं? परळीचे अनेक दादा प्रश्न आहेत, या परळी तालुक्याचे प्रश्न आहेत, असंख्य समस्या आहेत. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असणारं हे परळीचं स्थान वैद्यनाथ प्रभूच्या पावित्र्यानं नवाजलं जातं. संबंध देशातले लोक या ठिकाणी येतात. पण ज्या अर्थानं तीर्थक्षेत्र म्हणून परळीचा वैद्यनाथाचा विकास होणं आवश्यक होतं, दादा मागच्या काळामध्ये झाले नाही. म्हणून माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे,
की वैद्यनाथ प्रभू एक असं देवस्थान आहे, त्याच्या नावातच वैद्य आहे. त्याचं दर्शन जे घेईल त्याचे सगळे आजार बरे होतात, असं महात्मा आहे. म्हणून इथले जर विकास झाला तर खऱ्या अर्थानं संबंध देशभर आपल्या राज्याचं सुद्धा नाव होईल. कारण संबंध देशातले 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन करायला ज्यावेळेस एक ज्योतिर्लिंग म्हणून परळीत येतात, त्यावेळेस आपल्या परळीची परिस्थिती आपण पाहिली, त्याच्यात नक्कीच दादा बदल होऊ शकतो. दुसरी एक विनंती दादा, की काही गड जिल्ह्यातले एवढे महत्वाचे आज झालेत की पहिल्यांदा काहीही करा, तीर्थक्षेत्र भगवानगडाचा, तीर्थक्षेत्र नारायणगडाचा, तीर्थक्षेत्र गडाचा, या सगळ्यांचा दादा विकास करा. इथं विकास कमी आणि राजकारण जास्त व्हायला लागले, म्हणून जिल्ह्याच्या लोकांना विकासाचं सुद्धा कळलं नाही. परळीचा एक आमचा फार मोठा प्रश्न आहे. आज तुमच्यामुळे नवीन 3 थर्मल स्टेशन झाले. 25-25, 50-50 टनाची सगळी वाहतूक आमच्या परळीत. एक बायपास जर झाला तर परळी सुद्धा दादा लातूर सारखं, नांदेड सारखं शोभून उठून दिसणार आहे. पण परळीचं असं दुर्दैव आहे की लातूरच्या दोस्तीमध्ये परळीला भरपूर ते सहन करावं लागलं.